तर मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर LLB CET अंतर्गत जो निकाल आहे तो यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आला। आता अनेक परीक्षार्थी जे आहेत, जे कॅन्डिडेट आहेत, ते कॅप प्रोसेस कधी सुरू होईल याची वाट बघतायत। तर कॅप प्रोसेसमध्ये नक्की काय होणार या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर कॅप प्रोसेस म्हणजे नक्की काय, तर या संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम 15 ते 20 दिवस तुम्हाला लॉग इनसाठी म्हणजेच पुन्हा नव्यानं जसं तुम्ही MST CET साठी LLB CET साठी रजिस्ट्रेशन केलं तशा प्रकारे तुम्हाला पुन्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठीची डेट देण्यात येईल। 15 दिवसांचा कालावधी देण्यात येईल। तर यामध्ये तुम्हाला तुमचं लॉग इन म्हणजेच रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं आहे आणि यामध्ये देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला करावं लागतं। तर मागच्या वेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑनलाईन पद्धतीने होतं, तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे होते आणि समोरच्या कमिटीमार्फत तुम्हाला ऑनलाईन हे डॉक्युमेंट तुमचे चेक केले जात होते। आता यावर्षी कसं होतं आहे, तर शक्यतो ऑनलाईनच असतील। तर या संदर्भातली माहिती लवकरच आपल्याला उपलब्ध होईल। तर लक्षात घ्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जे कॅन्डिडेट आहेत त्यांची एकत्रित मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतरच कॅप राऊंड प्रोसेस सुरू होईल आणि त्यानंतर कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 अशा प्रकारे ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच तुम्हाला एकापेक्षा अनेक कॉलेजेस निवडता येतात। जर एखादा कॉलेज तुम्हाला मिळाला आणि तुम्हाला नको हवे असेल तो देखील तुम्ही वेटिंगसाठी ठेवू शकता। तर अशा प्रकारे एकंदरीत कॅप प्रोसेस राबवण्यात येते। तर या संदर्भातले सर्व अपडेट्स येत्या काही दिवसांमध्ये आपल्या चॅनलवरती देखील देण्यात येतील। त्यामुळे खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।